स्क्रीन दिसते तुम्हाला? हा दिसते दिसते. हो दिसते. ठीक आहे, आपण आज सुरुवात करूया. हे काय आहे रे? तुम्हाला माहिती आहे हे काय आहे? जोकर आहे. बरोबर, जोकर. आपण सर्कसीमध्ये जोकर पाहतो, टीव्ही वरती विनोदी कलाकार पाहतो. ते आपल्याला कायम हसवत असतात. त्यांच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी ते आपल्याला हसवतात. अशाच एका विनोदी कलाकारावरती आपण आज पाठ अभ्यासणार आहोत. हे कोण आहेत? चार्ली. माहिती तुम्हाला? चार्ली चॅप्लिन. बरोबर, चार्ली. यावरती आपण आज पाठ अभ्यासणार आहोत. अश्विनी नाही गेली तो आणायचं. हे जगप्रसिद्ध हास्य सम्राट चार्ली चॅप्लिन नाही सांगितलं यांच्या जीवन चित्रावरती हा पाठ्य आहे. चार्ली व त्याच्या आईचे प्रेम, रंगमंचावरती पदार्पण आणि लीला हरवेचं रंगमंचावरून बाहेर पडणं या संबंधित या पाठात वर्णन केलेलं आहे. हा पाठ चार्ली चॅप्लिनच्या कलेच्या प्रवेशाचा प्रसंग चित्रित करणारा आहे. त्याचबरोबर त्याच्या आईचे दुर्दैवाने कारकिर्दीचे दुःखद अंत झाला आणि चार्ली कलावंत म्हणून कार्यकर्ते सुरुवात झाली. एका क्षण हा सुख आणि दुःखाने भरलेला आहे. आयुष्यात खूप अडचणी आल्या, संघर्ष आले, तरी तो पडद्यावर स्टेजवरती लोकांना हसवत असायचा. त्याच्या वेदना कोणीच जाणून घेत नसत. त्यामुळेच या पाठातील प्रसंगांना हसरे दुःख असे नाव दिलेले आहे. तर आपण आज हसरे दुःख हा पाठ अभ्यासणार आहोत. हे पुस्तक भालचंद्र खेर यांचं. या पाठातून हा धडा घेतलेला आहे. या पाठाचे उद्दिष्ट काय आहे? दुःखाचे महत्त्व समजणे, संघर्षातून भूमिका ओळखणे, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हे उद्दिष्ट आहे. मुख्य आशय, दुःख हे जीवनाचे शिक्षक आहे. साऱ्याच्या चेहऱ्यावर मागील वेदना, संघर्ष आपल्याला मजबूत करतो. चला तर मग लेखकाचा परिचय करून घेऊ. या पाठाचे लेखक भालचंद्र दत्तात्रय खेर हे आहेत. ते एक कथाकार, कादंबरीकार, विपुल आणि विविध स्वरूपाच्या वाङ्मय निर्मिती केली आहेत. तसेच सुखाचा लपंडाव, शुभमंगल, नवद्वीप, वादळ वारा या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर केसरी व वृत्तपत्र त्यांचे 25 वर्ष उपसंपादक होते. तसेच सह्याद्री मासिकाचे ते संपादक होते. हे आहेत भालचंद्र खेर. पाठाचा परिचय करून घेऊ आपण. हा पाठ संघर्षातून माणूस घडवतो यावर आधारित आहे. आनंदाची खरी किंमत दुःखातून समजते. हसरे दुःख हा धडा जीवनातील दुःखाचे महत्त्व सांगतो. या धड्यात लेखकाने दुःखाचे महत्त्व व मानवी जीवनातील त्याची सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे. मानवाला आयुष्यात येणारी अडचण, संघर्ष आणि दुःख गोष्टी त्याला परिपक्व, संवेदनशील आणि सबळ बनवतात हे शिकवतात. दुःखाशिवाय हसू, आनंद, समाधान याची खरी किंमत कळत नाही. ह्या पाठात याचा विचार केलेला गेला आहे. चला तर आपण पाठाला सुरुवात करूया. रंगमंच हा पाठ एक प्रसंगावरती आधारित आहे, तर तुम्ही ते डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. रंगमंचावरील पडदा दूर होतो. प्रेक्षकगृहात एकदम शांतता झाली. वाद्यवृंदांचा एकदम स्वर घुमू लागला. प्रेक्षकगृहातील कुजबुज एकदम थांबली. कुजबुज म्हणजे कमी आवाजात बोलणे. ती एकदम थांबली. रंगमंचावरती प्रकाशाच्या झगमटात लीला हरवे गाणे गात उभी दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षकांची नजर तिच्यावर खिळून राहिली. नजर खिळून राहणे म्हणजे पाहणे. आणि वाद्यवृंदांशी जेव्हा तिचे
कालखंडातले स्वर एकरूप झाले तेव्हा ते सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकत होते. जीवाचा कान करून ऐकणे म्हणजे मन लावून ऐकणे. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय त्रिमूर्ती साकार झाली. तेजोमय म्हणजे तेजस्वी. साऱ्या श्रोतांचे भान हरपून गेले. लीला हर्लेचा 5 वर्षाचा मुलगा चार्ली विंगमध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती. तंद्री लागली होती म्हणजे त्या गाण्यात गुंग झाला होता. मोठ्या प्रेमाने तो कडे बघत उभा होता. लीला हर्लेचं गाणं ऐन रंगात आलं. ऐन रंगात आलं म्हणजे कार्यक्रमाचा महत्वाचा भाग सुरू होणे. तिच्या गोल गळ्यातून ताल सप्तस्वरांचे स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. तिच्या कंठमाधुर्याने श्रोते डुलू लागले, फुलून गेले. लीला हर्लेचे ताल सप्तगळातले ते स्वरविलास चालना तिच्या आवाजात एकदम चिरडला. तिला काही केल्या कंठातून आवाज फुटेना. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदाची साथ सोडली. काही केल्या तिला काय केलं हेच समजेना. तिचा आवाजच बाहेर पडेना. मग ती कंठातून आवाज बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. विंध्य झालेल्या एखाद्या चांडूल पक्षाने आपले पंख फडफडून उंच आकाशात झेप घेण्याची धडपड करावी असे ते केविलवाणे दृश्य दिसत होते. केविलवाणे दृश्य म्हणजे निरागस असं दृश्य. त्या दिवशी कित्येक श्रोते प्रेक्षागृहात गर्दी करून बसले होते. लीला हर्लेचे ते फार मोठे चाहते होते. काय झालं एकदम? असे काय करत आहे ही? एकदम असं काय झालं? अशी कुजबूज परत सुरू झाली. पुन्हा तिच्या आवाजाचं एकदम काय झालं हे तिलाच कळत नव्हते तर श्रोत्यांना कुठून कळणार? काही काळ ते श्रोत्यांनी दम धरला. लीला हर्लेचा दम पुरताच निघून गेला होता. काही काळानंतर श्रोते दम धरवेना. काहीतरी विपरीत घडलं होतं हे मात्र खरं. मग साऱ्या श्रोत्यांनी कुजबूज परत सुरू केली. श्रोते आरडाओरडा करू लागले. आरडाओरडा वाढू लागला. कित्येक श्रोत्यांना तिचे गाणं तोंडपाठ होतं. ते भसाड्या आवाजात तिचे गाणं बोलू लागले. विंगमध्ये उभा असलेल्या चार्लीला काय सुचेना. कावऱ्या बावऱ्या नजरेने तो गोंधळून गेला. तो आईकडे फक्त बघत उभा राहिला. स्टेज प्रकरणाची स्टेज मॅनेजरला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे तो आतल्या बाजूला काहीतरी काम करत बसला होता. त्यावेळी असा प्रसंग कधीच घडला नव्हता. नृत्य असो, संगीत असो किंवा नाट्य असो, लीला हर्ले कधीच बघायला लागत नसे. प्रेक्षागृहात, म्युझियम हॉलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये लीला हर्ले एकदा उभी राहिली की मॅनेजर निर्धास्तपणे दुसरीकडे बघायला मोकळा होत असे. ती उभी राहीपर्यंत काय ते त्याला धावपळ करायला लागत असे. लीला हर्लेचं नृत्य करण्यात जशी ती निष्णात होती तशीच ती पियानो वाजवण्यात, नृत्य करण्यातही तरबेज होती. कित्येक विनोदी प्रसंगात ती काम करत होती. तेव्हा प्रेक्षागृहात हास्यलहरी उठायच्या. त्या मॅनेजरला कानावर हमखास पडायच्या. लीला हर्लेचे स्टेजवरच्या कामाकडे कधीच लक्ष द्यावे लागत नसे. त्यामुळे त्या दिवशी जेव्हा प्रेक्षागृहात आरडाओरडा सुरू झाला तेव्हा स्टेज मॅनेजरच्या कानी पडला. तेव्हा धावत पळत तो विंगमध्ये चार्लीच्या शेजारी येऊन उभा राहिला. गोंधळून जाऊन तो रंगमंचावरील लीला हर्लेकडे बघत होता. लीलाची मुद्रा पांढरी पडलेली दिसली. हुकुमी आवाजामुळे तिची सतत प्रगती होत गेली होती. तिचे अधिक नाव मिळवत चालली होती. ती चांगल्यापैकी पैका कमवत होती. पैका म्हणजे पैसे. परंतु तिला आज काय झाले होते हे कोणालाच समजत नव्हते. असा ती प्रसंग घडला होता. आज तिची एवढी अवहेलना झाली होती ती आधी कधीच झाली नव्हती. त्या अपमानित अवस्थेत स्टेजवर थांबणं तिला मुळीच शक्य नव्हतं. ती मुकाट्याने विंगच्या बाहेर पडली. स्टेज मॅनेजर सोबत तिथे उभा होता तो चार्ली. तो तिच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होता. त्याला काय बोलावे हेच समजेना.
आणि नेमकं काय घडलंय हेही चार्लीला समजत नव्हते. रडक्या स्वरात लीला म्हणाली, "मला माफ करा. माझा आवाज काही बाहेर फुटत नाही. मी मी तरी काय करणार? मी गाण्याचा खूप प्रयत्न केला. यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं. मॅनेजरला ते काहीच कळलं नाही. मग आता तिच्या आवाजाला एकदम काय झालं होतं हे तिलाही कळत नव्हतं, मॅनेजरलाही कळत नव्हतं. तो म्हणाला, "ठीक आहे मॅडम, तुम्ही थोडी विश्रांती घ्या." आणि थोडा विचार करून मॅनेजर पुढे म्हणाला, "पण मॅडम, आपण हा कार्यक्रम काही झालं तरी पुढे चालू झाला पाहिजे. कारण नाही झाला तर ते आपली नाचक्की होईल. नाचक्की होणे म्हणजे अ, नुकसान होणे किंवा कोणीतरी नावं ठेवणे असं." लीला मॅनेजरकडे उदास नजरेने बघत होती. तिचे नीलवर्ण बोलके नेत्र पाणवले होते. नीलवर्ण म्हणजे निळ्या डोळ्याची. तिच्या पाणीदार नेत्रात आपण करुणाची छटा दिसत होती. हातात तिनं आपलं कोट पकडून ठेवलं होतं. जणू तो नाटकातला शेवटचा प्रसंग होता. ती आता परत स्टेजवर पुन्हा कधीच येणार नव्हती हे तिलाही समजले होते. आपण हातातल्या मुठीजवळ ती मॅनेजरकडे केविलवाण्या नजरेने बघत म्हणाली, "मी हा कार्यक्रम पुढे कसं काय ठेवू शकणार? मला आता स्टेजवरही येता येणार नाही." मॅनेजर एकदम म्हणाला, "छे छे, आता स्टेजवर जाण्याची गरज नाही, परंतु तुमचे गाणं पुढे कोणीतरी सुरू ठेवायला हवे." तेव्हा मॅनेजर म्हणला, "तुमच्या या छोट्या चार्लीला तुमचे गाणे म्हणता येतं. मी ऐकलंय त्याच्याकडून. तुम्हाला हरकत नसेल तर मी त्याला स्टेजवर घेऊन जातो." यावेळी लीला हरवेचं काहीच चालणार नव्हतं. तिने चार्लीकडे निरखून बघितलं, त्याच्याजवळ त्याला जवळ घेतलं आणि काळ्याभोर कुरल्या केसातून हात फिरवला. चार्ली चार्लीला घेऊन मॅनेजर केव्हा स्टेजवर गेला हे तिलाही समजले नाही. प्रेक्षक घरात उद्देशून मॅनेजर म्हटला, "हा चार्ली, लीला हर्वेचा मुलगा. तिच्या आईची प्रकृती एकदम बिघडली. त्यामुळे अपूर्ण राहिलेले गाणे आता हा चार्लीच पूर्ण करेल. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती. धन्यवाद." एवढं बोलून मॅनेजर स्टेजच्या बाहेर गेला. "हा हा चार्ली, सुरू कर. जॉन जोक्स म्हणून दाखव प्रेक्षकांना तू." एवढं बोलून मॅनेजर चार्लीची पाठ थोपटली आणि तो निघून गेला. चार्ली स्टेजवर सहजपणे उभा होता. त्याने प्रेक्षकांची थोडीही भीती वाटत नव्हती. तशी भीती वाटण्याचं त्याचं वयही नव्हतं. त्याच्या तोंडावरती झगमगीत प्रकाश पडला होता. त्यामुळे ते प्रेक्षकही अंधुक दिसत होते. चार्लीने गाणं म्हणायला सुरुवात केली. "राउंड अबाउट द मार्केट, डोंट यू सी." त्याच्या त्या गाण्यासोबत वाद्यवृंदाची साथ देऊ लागले. सारं थिएटर स्वरांनी भरून गेलं. जादूची कांडी फिरवावी तशी सारे श्रोते एकदम शांत झाले आणि चार्लीचे गाणं कौतुकाने ऐकायला लागले. त्या गाण्याने ते गाणं ऐकताच ते श्रोते भारावून गेले. स्टेजवरती पैशाची उधळाउधळ करू लागले. पैशाची बरसात पाहून चार्ली आपलं गाणे मध्येच थांबवलं आणि तो प्रेक्षकांना उद्देशून म्हणाला, "मी आधी हे पैसे गोळा करतो, मग राहिलेलं गाणं ऐकवतो." असं म्हणून स्टेजवरचे पैसे गोळा करायला लागला. त्याच्या त्या बोलण्यानं प्रेक्षकांना मोठा हास्य पिटला. त्या आणखी प्रोत्साहन भेटले. एवढ्यात स्टेज मॅनेजर स्टेजवर पैसे गोळा करायला आला. पण चार्लीला वाटले की ते पैसे स्वतःसाठीच गोळा करत आहे आणि तो पळत पळत त्यांच्याकडून पैसे घेतले. हे पाहून प्रेक्षक अजूनही हास्यलोटाचा लाट उसळली. त्यावेळी मॅनेजरने सगळे पैसे आईकडे दिले तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. चार्ली पुन्हा स्टेजवर आला आणि राहिलेले उर्वरित गाणे तो बोलायला लागला. "Since Jock Jones has come to into little bit cash, well, don't know where are." असं गाणं म्हणायला त्याने सुरुवात केली. गाणं संपलं तेव्हा
प्रेक्षकांनी अक्षरशः थिएटर डोक्यावर घेतले होते. प्रेक्षकांनी त्याचं गाणं चांगलंच जुळवलं होतं. त्याच्यावरती चांगलीच छाप पडली होतं. गाणी संपल्यावरती प्रेक्षकांना नाचूनही दाखवलं, नक्कलही करून दाखवल्या. त्याच्या आईचे नाटकही करून दाखवली. आईचं रंगीन चार्ली हुबेहूब करून दाखवलं. ते अगदी आईसारखा आवाज काढला आणि श्रोत्यांना आवाजात आवाज मिळवला. तेही त्याच्यासोबत गाऊ लागले. ते गाणं गात असताना आईचा आवाज किंचित असा मधून चिरडायचा. ते गाणं म्हणतानाही चार्लीने तसाच सेम हुबेहूब आवाज काढला. ते गाणं गात असताना चार्लीने पण सेम आवाज काढला. लीला हे सारे दृश्य विंग मधून बघत होती. तिच्या 5 वर्षाच्या पोराने सारा कार्यक्रम निभावून घेतला होता. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला होता. तिला आपल्या या लहानशा मुलाचं कौतुक वाटत होतं. आपले डोळे पुसून तिने समोर बघितलं. चार्ली पैसे गोळा करण्यात मग्न होता. लीला स्टेजवर आली आणि चार्लीला बरोबर घेऊन पुन्हा विंगमध्ये जायला निघाली. तिला बघून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या नजरा मारल्या. काही वेळ जगमटात दिवे विझले. थिएटर हळूहळू रिक्त झालं. त्या रात्री कार्यक्रमावरती पडदा पडला. परंतु लीलाच्या मनावरती काही केल्या पडदा दूर होत नव्हता. आज हे असं काय झालं? असा प्रश्न तिला आपल्या मनाला पुन्हा पुन्हा विचारत होती. पण त्या प्रश्नाचं उत्तर तिला देता येत नव्हतं. तो प्रश्न तिच्या विचाराच्या गोल गोल चकरा मारत होत्या, पण तिला उत्तर मिळत नव्हतं. मात्र तिच्या खूप मिसुरेल आवाजात उमटलेला हा डाव तिच्या मनी सहजच विरून गेला होता. आपल्या त्या आवाजाच्या बळावरती आज स्टेजवर पाय रोवून उभा होती. परंतु त्या दिवशी तिच्या तो खंबीर पाय लटपटत होता. तिच्या त्या लटपटणाऱ्या हात आणि पायाला स्थिर द्यायला प्रेक्षकही मुळीच तयार नव्हते. प्रेक्षक किंवा श्रोते कलावंत माणसात नाही, तर ते फक्त मानतात ते कलेलाच. हे चित्र तिला स्पष्ट झाले होते. त्या दिवशी रंगमंचावर लीला हरवे लुप्त झाली आणि मागे उरली ते हेना चार्ली, सामान्य स्त्री. त्या दिवशी चार्लीनं रंगमंचावरती पहिले पाऊल पदार्पण केलं आणि त्याच दिवशी तिच्या आईचा दुःखद अंत झाला. कार्यकर्त्याचा दुःखद अंत झाला. तर या पाठात आपण चार्लीचे स्टेजवरती पदार्पण पाहिले. कोणाला काही शंका आहेत का? नाही मॅडम. ठीक आहे, आपण थोडक्यात याची माहिती बघू. काय झालं, आज आपण पाठ पाहिला. त्यामध्ये हसरे दुःख हा पाठ पाहिला. त्यामध्ये लीला हरवेचं रंगमंचावरून बाहेर पडणं आणि चार्लीचे स्टेजवरती पदार्पण करणं हे प्रसंग पाहिले. लीला मोठी कलावंत होती, गायक होती, वादन, नृत्य असं या गुण तिला चांगलेच येत होते. कलावंत म्हणून मोठी होती. ते तिने चांगले मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसाही खूप मिळवला होता. त्या दिवशी तिचे सगळे गुण एकदम लुप्त झाले. तिचा आवाजही हरवला होता आणि सर्वस्वही गेलं होतं. त्या दिवशी ती कालरात्र होती. दुःखाचा कल्लोळ होता. त्याच रात्री तिचा 5 वर्षाचा मुलगा तिच्यासाठी धावून आला होता आणि सारा कार्यक्रम त्याने निभावून नेला होता. ते कौशल्य त्याने दाखवलं होतं आणि ते कौशल्यही डोळे दिपवणारे होते. कोणत्याही आईला आभाळ ठेंगणे वाटावे असे ते दृश्य होते. नवा कलावंत उदयास आला तो म्हणजे चार्ली आणि स्टेजवरून बाहेर पडलेली ती दुःखद घटना म्हणजे लीला हरवेचं आवाज बंद पडणे. अशा सुख आणि दुःख या दोन्हीचं मिळून तर प्रसंग होता. म्हणून या पाठाला नाव दिलेलं आहे हसरे दुःख. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय?
हो समजलं मॅडम. ठीक आहे आपण थांबूयात इथं.